बीडच्या मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची क्रूरता दर्शवणारे काही फोटो आता समोर आले आहेत। CIDने 1,500 पानाचं चार्जशीट दाखल केला असून त्याच चार्जशीटमध्ये आता व्हिडिओ आणि स्क्रीनशॉट जोडण्यात आलेले आहेत आणि त्यातूनच आता अशा प्रकारे क्रूरतेनं संतोष देशमुख यांना मारहाण केली होती त्याचाच आता उलगडा झालेला आहे। CIDने चार्जशीटमध्ये हत्या नेमकी कशा प्रकारे करण्यात आली याचा संपूर्ण उलगडाच केला आहे। 1,500 पानाचं चार्जशीट दाखल करण्यात आला असून त्यात 8 आरोपीचे नाव आहेत। हत्याकांडाचे जे फोटो समोर आले आहेत ते पाहताना थरकाप उडल्याशिवाय राहणार नाही। चार्जशीटमध्ये एक व्हिडिओ जोडण्यात आला आहे। हत्या करताना हा लाईव्ह व्हिडिओ शेअर करण्यात आला होता। आरोपींच्या मोकारपंथी नावाच्या ग्रुपमध्ये फोटो व्हिडिओ टाकण्यात आले होते। CIDने हे फोटो व्हिडिओ ताब्यात घेतले आहेत। पुराव्यांच्या यादीत हे फोटो समाविष्ट करण्यात आलेले आहेत। CIDने जो व्हिडिओ जोडला आहे त्यातील काही स्क्रीनशॉट आता काढण्यात आले आहेत। ज्या व्यक्ती या व्हिडिओमध्ये दिसत आहेत त्यांचे चेहरे मॅच करून बघितले असून ते मॅच होत आहेत असं सांगितलं जात आहे। फोटो संतोष देशमुख यांना अमानुषपणे मारहाण केली जात असताना दिसत आहे। एका फोटोमध्ये संतोष देशमुख यांच्या छातीवर पाय ठेवून फोटो काढण्यात आलेला आहे। तो फोटो आरोपपत्राच्या परिशिष्टामध्ये जोडण्यात आलेला आहे। अशाच प्रकारचे 2 ते 3 फोटो आहेत ते व्हिडिओ काढताना अगदी जवळ जाऊन काढण्यात आलेले आहेत। धक्कादायक बाब म्हणजे संतोष देशमुख यांना मारहाण करत असताना आरोपींच्या चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारची अभिनिवेश नव्हता, ते हसत होते। संतोष देशमुख यांना मारहाण होत असताना एक आरोपी सेल्फी काढत होता। मागे रक्तबंबाळ असलेले संतोष देशमुख दिसत असताना एक आरोपी हसत हसत सेल्फी काढताना या फोटोमध्ये दिसत आहे। असे 2 फोटो आहेत ज्यामध्ये 2 वेगवेगळे आरोपी आहेत। संतोष देशमुख यांना मारहाण करताना त्यांच्या चेहऱ्यावरती अत्यंत राक्षसी हसू आहे। एका फोटोत संतोष देशमुख यांचे कपडे काढण्यात आले आहेत। एक आरोपी त्यांचा शर्ट काढतोय आणि असं करत हसताना दिसत आहे। त्यांची पॅन्टही काढण्यात आली होती। एका फोटो संतोष देशमुख हे अत्यंत रक्तबंबाळ अवस्थेत आहेत, मारहाण झालेली आहे आणि एक आरोपी त्यांना तिथं खांद्यावर पकडून त्यांच्यासोबत एक सेल्फी काढताना दिसत आहे। फोटोत एक आरोपी रॉडने पाठीवर मारहाण करताना दिसत आहे। हा एक फोटो पुरावा म्हणून जोडण्यात आलेला आहे। सगळ्या फोटोमध्ये संतोष देशमुख यांचे कपडे काढलेले आहेत। त्यांना गाडीच्या समोर बसवण्यात आला असून तिथेही त्यांच्यासमोर आरोपी हसताना दिसत आहे। संतोष देशमुख यांना मारहाण केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर लघुशंका केल्याचा व्हिडिओ देखील काढण्यात आला आहे। CIDने चार्जशीटमध्ये हा सर्व आता खुलासा केलेला आहे आणि कशा प्रकारे क्रूरता एकदम त्यांच्या राक्षसी प्रवृत्ती यांना दाखवली आहे। असं कोणी एखाद्या जनावराला देखील मारत नाही तसं यांनी संतोष अण्णाला मारलेला आहे। बीडच्या मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या प्रकरणातील आता सर्वात महत्त्वाचा पुरावा समोर आला आहे। संतोष देशमुख यांना मारहाण करताना त्यांची निर्घृण हत्या करण्याचे काही फोटो आणि व्हिडिओ आता समोर आले आहेत। राक्षसी प्रवृत्तीचे हे लोक आहेत, हे काय माणसं आहेत का? अशा प्रकारचे काय बोलावं आता ह्याच्यावर? या फोटो संतोष देशमुखांची हत्या कशी करण्यात आली, त्यांना कशा पद्धतीने अमानुष मारहाण करण्यात आली याचा घटनाक्रम समोर आला आहे। या हत्येच्या कटात सहभागी असलेले आरोपी या फोटोत दिसत आहेत। विष्णू साठे, सुदर्शन गुले, प्रतीक गुले, सुधीर सांगळे, महेश कैदार, जयराम साठे, कृष्ण आंधळे हे सर्वजण या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे। पहिल्या फोटोत जनावरांसारखे मारहाण केल्यानंतर जयराम साठे संतोष देशमुख यांची पॅन्ट काढतो। दुसऱ्या फोटोत आरोपी महेश कैदार हा त्या दृश्याचे सेल्फी घेत हैवानासारखा हसताना दिसत आहे। तिसऱ्या फोटोमध्ये अमानुष मारहाणीनंतर संतोष देशमुख अर्धे मेले आहेत तेव्हा प्रतीक गुले देशमुखांच्या छातीच्या दोन्ही बाजूला पाय टेकून चेहऱ्यावर लगी करतो। सुदर्शन गुले देशमुखांच्या शेजारी उभा राहून फोटो काढतो, त्यावेळी हैवान आवेश चेहऱ्यावर दिसतो। मारेकरी जयराम साठे देशमुखांच्या अंगावर शर्ट ओरबाडून काढतो, काढलेला शर्ट हातात धरून हसतो। यानंतर मारेकरी पाईप आणि वायरने देशमुखावर वार करतात, दातामुक्यांची मारहाण शिवीगाळ करतात। वायरीसारखे हत्याराचं बंडल देशमुखांच्या पाठीवर मारून वार केले जात आहेत। या दृश्यामध्ये पाहून जल्लाद राक्षकांना पाजर फुट। अशा वेळी महेश कैदार हसत शूट करतोय। मारहाणीनंतर सुदर्शन गुले या सगळ्यांचा बाप असं देशमुखांनी म्हणावं यासाठी त्यांना जबरदस्ती केली जात होती। संतोष देशमुखांना आंतरवस्त्रावर बसून त्यांच्या पाठीवर पाईपने मारहाण होत होती। हैवानासारख्या मारहाणीनंतर देशमुखांना शरीरातील रक्त ओघळून त्यांच्या तळपायापर्यंत आल्याचं दिसते। संतोष देशमुख अण्णा यांचं सगळं रक्त अंगातलं सांगळून त्यांची हत्या झाली। एवढी क्रूर पद्धतीने त्यांना मारण्यात आलेलं आहे। तर बीडमधील आता पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे 8 फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत।
बीडमधील वातावरण पुन्हा एकदा तापलेलं आहे. हे सर्व फोटो संवेदनशील आहेत. एवढ्या भयानक पद्धतीनं मारलेलं आहे की एका जनावरासारखं मारलं हो. काय एका पैशासाठी तुम्ही असले साडे करता. आणि असल्या ह्या घटनेमुळेच बीडचं सगळं वातावरण तापलेलं आहे. आणि हे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता बीडचे SP नवनीत कावत यांनी जनतेला आवाहन केले आहे. समाज माध्यमावर ते फोटो मन विचलित करणारे आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, जनतेने कायदा हातात घेऊ नये असे आवाहन बीडचे SP नवनीत कावत यांनी आता बीडच्या जनतेला केलं आहे. निश्चितच आहे ना, एवढी मोठी घटना घडली म्हणल्यास जनता कशी गप्प बसवू. ह्यांना जेवढी मोठी सजा काय म्हणतात त्याला, ह्यांना फाशीवरची मोठी सजा देण्यात यायला पाहिजे. माहिती आहे एवढी क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आलेली आहे. त्यांच्या मनात कसं काहीच वाटलं नाही. कसं त्यांच्या मनामध्ये आता एवढा थरकाप उडवणारा हे घटनाक्रम आहे. अक्षरशः आगाला काटा येत आहे.